नमस्कार मंडळी, आज आपण बोलणार आहोत एका जबरदस्त आणि खूप चर्चेत असलेल्या कायद्याबद्दल. तो म्हणजे मकोका कायदा. बरं, मकोका म्हणजे नक्की काय आणि हा एवढा का चर्चेत असतो? चला तर मग सुरुवात करूया. काय आहे मकोका? मकोका म्हणजे महाराष्ट्र कंट्रोल ऑफ ऑर्गनाइज्ड क्राईम ऍक्ट 1999. हा कायदा महाराष्ट्र सरकारनं 1999 साली केला, जेव्हा मुंबईत गुन्हेगारी प्रचंड वाढलेली होती. डॉन, माफिया, अंडरवर्ल्ड सगळं चाललं होतं. हा कायदा खास संघटित गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी केला गेला. कोणावर लावतात मकोका? हा कायदा साध्या गुन्हेगारावर लागत नाही बरं का. मकोका लागतो जेव्हा एखादा गुन्हेगार किंवा टोळी सतत आणि योजनाबद्ध पद्धतीने गुन्हे करत असते. म्हणजे खंडणी, खून, ड्रग्ज तस्करी, टोळी युद्ध अशा मोठ्या गोष्टी. पोलिसांनी जर पुरावे दिले की हा गुन्हा संघटित स्वरूपाचा आहे, तर मग कोर्ट मकोका लावायचं ठरवू शकतं. मकोका लागला की काय होतं? मकोका लागला की गोष्ट सिरियस होते. पोलीस कोठडी जास्त दिवसांची मिळते. जामीन मिळणं खूप कठीण होतं. विशेष न्यायालयात केस चालते. साक्षीदारांना सुरक्षा दिली जाते आणि शिक्षा तर जबरदस्त आहे. कधी आजीवन कारावास, कधी मृत्यूदंड सुद्धा, आणि लाखो रुपयांचा दंडही लागू शकतो. मकोका का महत्वाचा आहे? मंडळी, हा कायदा खूप कठोर आहे, पण तितकाच गरजेचा आहे. आपल्याला सुरक्षित ठेवण्यासाठी अशा गुन्हेगारी टोळ्यांवर वचक ठेवणं गरजेचं आहे. तर हाच होता आजचा आपला व्हिडिओ. मकोका कायदा म्हणजे काय? तुमचं यावर काय मत आहे? खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पुन्हा भेटूया अशाच एका भन्नाट विषयासह. तोपर्यंत जय महाराष्ट्र.